विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहोत की पॅरिस पॅरालिम्पिकमधील पदक विजेते आहेत. टोटल पदके आपण जे जिंकलेले आहे पॅरालिम्पिकमध्ये टोटल पदके 29 आहेत. त्याच्यात 7 सुवर्ण आहेत आणि जवळजवळ 7 सुवर्ण 9 रौप्य आणि 13 कांस्य अशा पद्धतीची टोटल पदके. तरी आपण सुवर्ण आणि विजेते खेळाडू पाहूयात, कशामध्ये त्यांनी जिंकलं ते एक पाहूया या ठिकाणी. आता या ठिकाणी जे आहे ते आहे, पहिला खेळाडू आहे अवनी लेखरा, सुवर्णपदक, नेमबाजी राजस्थान. नितेश कुमार बॅडमिंटन हरियाणा. सुमित अंतिल भालाफेक हरियाणा. हरविंदर सिंग सुवर्णपदक तिरंदाजी एकेरी रिकवर हरियाणा. धरमबीर क्लब थ्रो हरियाणा. प्रवीण कुमार उंच उडी उत्तर प्रदेश. नवदीप सिंग भालाफेक हरियाणा. आता हे 7 खेळाडू आहेत आणि त्यापैकी जास्तीत जास्त खेळाडू या सुवर्णपदक विजेत्यामध्ये हरियाणा या राज्याचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हरियाणाचे 1 2 3 4 5 हरियाणाचे 5 आहेत सुवर्णपदकमध्ये आणि 2 एक राजस्थान आणि एक उत्तर प्रदेश. आता बाकीचे पाहूयात आपण. आता या ठिकाणी मनीष नरवाल नेमबाजी हरियाणा. निशात कुमार रौप्य पदक उंच उडी हिमाचल प्रदेश. योगेश कथुनिया थाळीफेक चंदीगड. तुलसीमती मुरुगेसन बॅडमिंटन तमिळनाडू. सुहास यथिराज बॅडमिंटन उत्तर प्रदेश. शरद कुमार उंच उडी बिहार. अजित सिंग भालाफेक उत्तर प्रदेश. सचिन खिलारी रौप्य पदक गोळाफेक महाराष्ट्र. आता या ठिकाणी ही एक महत्त्वाची बाब आहे की जे सचिन खिलारी आहे ते महाराष्ट्राचे आहेत आपले आणि ते सांगली जिल्ह्यातील आहे, हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, पेपरला येऊ शकतं. प्रणव सुरम्मा क्लब थ्रो हरियाणा. यापर्यंतचे खेळाडू हे या ठिकाणी रौप्य पदक होते. आता कांस्य पदक पाहूयात. मोना अग्रवाल नेमबाजी राजस्थान. प्रीतिपाल धावणे उत्तर प्रदेश. रुबिना फ्रान्सिस नेमबाजी मध्य प्रदेश. प्रीतिपाल धावणे उत्तर प्रदेश. मनीष रामदास बॅडमिंटन तमिळनाडू. शीतल देवी राकेश कुमार तिरंदाजी जम्मू काश्मीर. नित्या श्री सिवन कांस्य पदक बॅडमिंटन तमिळनाडू. दीप्ती जीवनजी कांस्य पदक धावणे तेलंगणा. मरियप्पन थंगवेलू उंच उडी बिहार. सुंदर सिंग गुर्जर भालाफेक राजस्थान. कपिल परमार जुडो मध्य प्रदेश. होकातो होज्जे सेमा गोळाफेक नागालँड. सिमरन शर्मा धावणे उत्तर प्रदेश. अशा पद्धतीनं हे या ठिकाणचे पदक विजेते आहेत आणि पॅरिस पॅराऑलिम्पिक यामधील हे पदक विजेते आहेत. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हे परीक्षेला येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत खेळाडू आणि संबंधित खेळ आणि ते कोणत्या राज्याचे आहेत आणि कोणत्या प्रकारचं पदक जिंकलेलं आहे हे तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच याचा अभ्यास करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आपण कमेंट बॉक्समध्ये या PDF ची लिंक दिलेली आहे, तरी तुम्ही ती पाहू शकता आणि त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि कमेंटद्वारे नक्कीच कळवा की कशा पद्धतीनं व्हिडिओ बनवावेत. नक्कीच कमेंटद्वारे कळवा. थँक्यू, धन्यवाद.